मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याला आता कोरडकर सावं टाकले, कारण प्रशांत कोरडकर यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं. तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध होत आहे आणि प्रशांत कोरडकरवर कारवाई करावी अशी मागणी करत इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींनी मुख्यमंत्र्यांना प्रशांत कोरडकरवर कारवाई करावी आणि कोल्हापुरात यावं असं आव्हान दिलं होतं. नाहीतर आंदोलन करीत आता इशारा दिला होता. मात्र प्रशांत कोरडकरवर अजूनही कारवाई झाली नसल्यामुळे आता इंडिया आघाडी असेल, शिवप्रेमी असतील, आता आक्रमक झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी काळी झेंडे दाखवण्यात यावर ठाम आहेत. यामुळे पोलीस देखील आता सतर्क झाले आहेत आणि पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे. पोलिसांनी या आंदोलकांना आता अज्ञातस्थळी हलवलेलं आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत आमची दुसरी टीम मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काळी झेंडे दाखवणार, निदर्शन करणार असा ठाम इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे. या ठिकाणी वतीनं फडणवीसांचं स्वागत अशा आशयाचे पोस्टर केलेले आहेत. हे पोस्टर कुठे लावलेले तुम्हाला नक्की दिसतील. फडणवीस साहेबांचे जे एकत्र पोस्टर आहे तिथं किल्लार प्रशांत कोरडकरच्या वतीनं स्वागत अशा आशयाचे पोस्टर नक्की तुम्हाला पाहायला मिळतील. ते सांगणार नाही आता, तो गनिमी गावात झाल्यावर तुम्हाला कळणार. ही टीम तयार आहे. ही टीम मिथून हे मागे बघ. शिवाजी महाराज जय भवानी. कोल्हापूरला पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा फडणवीसांना पन्हाळ्यावरती हे स्वागत करताना मनानं आत्मचिंतन करावं की या ठिकाणी त्यांनी शिवछत्रपतींच्या भावनांचा अनादर केला आणि कोरटकर सारख्या या नराधमाला त्यांनी पाठीशी घातले. मी आपल्या समोर जाहीर त्यांचा निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज मुर्दाबाद 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 छत्रपती शिवाजी महाराज सगळे आंदोलक अजूनही आक्रमक आपल्याला हा कार्यक्रम जे आहे तो निषेधाचा होणार. पूर्वनियोजित आंदोलन. मुख्यमंत्री आला की त्याला काळं झेंडा, आमचे 2 नंबरचे केक कार्यकर्ते दाखवणार आणि निदर्शनही होणारच. जरी आम्हाला जरी अटक केली असेल तरी मुख्यमंत्र्याला काळे झेंडे दाखवून त्याचं स्वागत केलं जाईल. कोल्हापूरला पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा, कोल्हापूरला पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा, कोल्हापूरला पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा, कोल्हापूरला पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा. मुख्यमंत्री हाय हाय, मुख्यमंत्री हाय हाय. मागणी केली की कोरटकरांच्या बाबतीमध्ये सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका, आणि या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसने सांगितलं की कोरटकर ही माझ्या दृष्टिकोनातच चिल्लर आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की ज्या माणसाला तुम्ही चिल्लर म्हणता त्या माणसाला तुम्ही कोल्हापुरात येत असताना तुम्ही अटक करत नाहीये. सरकारमधनं हायकोर्टमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतो अशा पद्धतीची त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की जो निर्णय इथं जामीनचा झालाय त्या निर्णयाला आम्ही हायकोर्टमध्ये अपीलमध्ये जातो. तरीही त्यावेळेला सर्व आमदारांनी त्याला प्रश्न विचारला की ज्या वेळेला त्यांना हजर केलं कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये त्यावेळेला कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखाच्या वतीने सरकारी वकिलांच्या वतीनं आपण प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही. यामध्ये कोरटकर, सोलापूर या सर्वांना एक प्रकारची क्लीन चिट द्यायची, त्याला मदत करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जे अवमान करतात त्या अवमानांच्या बद्दल या सरकारचं समर्थन आहे असं आमचं मत आहे. आणि गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्या वेळेला महात्मा गांधींनी सुद्धा एक मुठभर मीठ घेतलं त्यावेळेला देश सगळा आला होता. आणि म्हणून हे सरकार हे बहुमताचं सरकार असताना सरकार का भीते, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि संभाजी महाराजांच्या बद्दल जे अवमानकारक शब्द वापरले
त्याबद्दल आम्ही इंडिया आघाडी म्हणून आंदोलनाला ठाम आहोत. पण मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं की यांच्यावरती कारवाई केली जाईल, शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कुणालाही सोडलं जाणार नाही. नाही, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करणार नाही, यांना सोडलं जाणार नाही असं त्यांचं मत आहे. पण सोडलं जरी नसेल तरी आज का अटक केली नाही? ज्या कोल्हापुरामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पन्हाळगडामध्ये 351 वर्षापूर्वी शिवाजी महाराज शिवस्पर्शी जरी वापर बोलतो, ज्या जागेला आलात, शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या उपक्रमाचं आपण उद्घाटन करता आणि छत्रपतींच्या बद्दल बोलणाऱ्यांना जर अटक करत नसेल तर माझं स्पष्ट मत आहे मुख्यमंत्र्यांची यामध्ये या कोरडकरला समर्थन आहे.